माझं नाव ऐश्वर्या पुणेकर आहे. डोंबिवलीची पण आडनाव पुणेकर आहे. वा वा वा, डोंबिवलीचे पुणेकर. थँक्यू. मी नारळी गुलकंद पोळी केली. ॲक्च्युली नारळी पोळी हेच नाव आहे, फ्लेवर दिलाय गुलकंदाचा. अच्छा, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये ही बनवू शकतो आपण. आणि आता उद्या नारळी पौर्णिमा आहे, तर ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी मी केली आहे. सगळ्यात मस्त काय माहितीये, टोपल्या. हो म्हणजे एकदम ट्रेडिशनल त्याला एक फील आहे, सगळे त्यामुळे जिन्नस सुद्धा जास्त गंमत आहे. ठेवले. मला खूप डोंबिवलीकर खूप हे करतात की नाही मला हेच बनवून द्या, हेच बनवून द्या करून. म्हणजे आम्ही लकी आहोत की आमच्या समोर आलीच आहे ती आलीच आहे टोपली आधीच, सकट. आम्ही मागायच्या आधी. वा 400 पोळ्यांची ऑर्डर आहे या. वा वा. बर बर. हे प्रॅक्टिस म्हणतात ना, तसं झालं मला. एका अर्थी मला खूप करायला नवीन रेसिपी करायला मिळाली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. अगदी अगदी. आणि ही आणून तुम्ही आम्हाला खायला घालता यासाठी तुमचे आभार. लगेचच चाखूया. चला ट्राय करूया. ही मिलेट मध्ये केली आहे. हे फॉक्सटेल मिलेट आहे, म्हणजे राळं तांदूळ. फॉक्सटेल मिलेट म्हणतात. आजकाल मिलेट्स खूप खातात सगळे हेल्दीसाठी. मग मी ते भाजून त्याची पावडर केली, म्हणजे पीठ तयार केलं आणि त्याच्यात थोडंसं गव्हाचं पीठ घातलं. हे जास्त याच्यावरनं कळतं आपल्या भारतीय स्त्रिया सगळ्यात हुशार आहेत. आपल्या पदार्थात कसं ते मिक्स करायचा ट्रेंड. हे जास्त घातलं, हे गव्हाचं पीठ कमी घातलं आणि मग ते याच्यात थोडंसं मोहन घातलं तेलाचं, आणि म्हणजे खुसखुशीतपणासाठी, आणि मळली. नॉर्मल कणिक मळतो तशी कणिक मळली. ओके. त्याच्यानंतर मी हे खोबरं जे आहे आपलं ओला नारळ, हे किसून घेतलं खोबरं आणि त्याला थोडंसं फ्राय केलं. तूप वगैरे काही नाही, नुसतं फ्राय केलं, तसं मॉइश्चर जाण्यासाठी, अच्छा, ओलेपणा कमी होण्यासाठी, नाही तर मग पोळी फुटेल ना म्हणून. आणि मग ते खाली उतरवून त्याच्यामध्ये गुळ घातला, आणि गुळ घातल्यानंतर थोडंसं गुलकंद घातलं. गुळाचा फ्लेवर तर कॉमन आहे, तो गुळ पोळी सगळेच जण खातात, बाप्पाला आवडते तशी. पण त्याच्यात फ्लेवर दिला तर आणखीन थोडं. आमचे डोंबिवलीकर खूप खवय्ये आहेत. इतकं छान सगळे रेसिपीचा कार्यक्रम करू शकतात. एक अख्खा टेस्ट करूया. ते हो हो हो, लगेचच. हे जे काही आणि मग ते आतमध्ये स्टफिंग केलंय. अच्छा, आहेत का ऑलरेडी? आहे. तुम्हाला मी माझ्या छान हाताने खायला घालते. अरे वा, मधुरा बघून ठेवा, घरी करायचंय. हा, हे महत्वाचं होतं, त्यांना सांगायचं होतं की म्हणूनच मी तिला सांगितलं चल, जर जे आवडेल ते ती करेल घरी. पण टाकलंय कापून थोडंसं, अजून एक फ्लेवर द्यायला. अच्छा बर. काय टाकलं? विड्याचं पान. आज विड्याचं खूप आहे इकडे. नाही, दोन वेगळे नाही. हे थोडं टाकू का? नाही म्हणजे मी यासाठी विचारलं की जर का दोन असतील तर मग त्यातलं तिथे कोणतं घ्यायचं ते विचारावं. छान झालं. बर बर बर. येस, विड्याचं पान ह्याच्यामध्ये हे खूप सुंदर घातलेलं आहे. मस्त. आणि सगळ्याचा वेगवेगळा फ्लेवर छान येतो. गुलकंद पण आहे, विडा. तुम्ही धन्यवाद, जसं खूप बोलता छान. तशीच आहे ती पोळी. मस्त, धन्यवाद.